राज्यामध्ये उष्णतेची लाट येणार। राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी। अकोला आणि अमरावतीमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे। दुष्काळात 13वा महिना। खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेते आजपासून बेमुदत संपावर। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील निकाल राखून ठेवला। अटकपूर्व जामिनावर 2 मे रोजी निकाल देणार। महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हे चालणार नाही। प्रवाशांनीही रिक्षा चालकांशी मराठीत बोलावं, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलली जाण्याची शक्यता। आरटीओ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर मुदतवाढीबाबतचा निर्णय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। 4 तारखेला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे देणार उत्तर। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, उत्तर जशास तसंच द्या। राज ठाकरेंचे मनसैनिकांना संपावर लक्ष ठेवण्याचे आदेश। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकायलाच हवी, पण हे करताना दमदाटी गुंडागर्दी सुरू आहे। नाव न घेता इम्तियाज जलील यांचा मनसेला टोला। मतदारांवर दबाव आणण्यासाठी बंगालमध्ये सशस्त्र पोलीस तैनात। जिथे जिथे निवडणुका तिथे तिथे मोदी शहा जातात। संजय राऊतांचा हल्लाबोल। राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा निर्णय प्रकाशित। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना स्थान न दिल्यानं चर्चा। केईएम रुग्णालयाचं नाव बदलायला ठाकरे गटाचा तीव्र विरोध। किशोरी पेडणेकर, अजय चौधरी केईएम मध्ये रुग्णालय अधिष्ठात्यांची घेतली भेट। आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला। केईएमचं नाव बदलण्यावर राऊतांचं लोढांना आव्हान, तर राऊतांच्या आव्हानावर लोढांचं नो कमेंट्स। कलिंगड खात असाल तर सावधान। मुंबईच्या पायधुनीमध्ये कलिंगड खाऊन कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याची शक्यता। बिर्याणीनंतर कुटुंबातील 4घांनी खाल्लं होतं कलिंगड। राज्यातल्या पीटी शिक्षक खेळाच्या मैदानातून आंदोलनाच्या मैदानात। आझाद मैदानात पीटी शिक्षकांचं बेमुदत धरणं आंदोलन। गेल्या 20 वर्षांपासून पीटी शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। ठाण्याच्या भाईंदरपाड्यात तुफान हाणामारी। प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पावरील बाउन्सर्स आणि स्थानिकांमध्ये हाणामारी। नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्टचा अपघात। महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर पडली लिफ्ट। लिफ्टमध्ये वस्तू ठेवताना घडली दुर्घटना। अमरावतीच्या परतवाडामधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आणखी एक 16 वर्षांची पीडिता आली समोर। आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन दिली आहे अत्याचाराची माहिती। आधी वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर लावला शिवरायांचा फोटो। बागेश्वर बाबाच्या रामकथेत मंचावर शिवरायांचा फोटो। वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर शिवरायांचा जय जयकार।